जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 27 ऑगस्ट इसवी सन 1656. जावळी प्रांत जिंकून महाराजांनी तेथील व्यवस्था लावून घेतली. जावळीहून पळालेला चंद्रराव मोरे रायरीवर जाऊन बसला होता. महाराजांनी रायरीला वेढा दिला. एका महिन्याने श्री मकरच्या मध्यस्थीने रायरी उर्फ रायगड महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांनी मोरेंना घोडा शिरपाव देऊन सन्मान केला व मोरेंच्याकडून पराक्रमी वीर म्हणजे मुरारबाजी देशपांडे व त्यांचे 4 बंधू त्रिंबकजी, शंकराजी, संभाजी व महादजी यांना आपल्याकडे मागून घेतले. चंद्ररावांना मात्र महाराजांनी कैदेत ठेवले. महाराजांशी वारकरी संख्य दाखवत चंद्ररावाने आपल्या सुटकेसाठी चोरून मुधोळकर घोरपडेंना पत्र लिहिले, पण ही पत्रे महाराजांच्या हाती लागली. चंद्ररावांच्या बेईमानीने महाराज संतप्त झाले. त्यातच चंद्रराव कैदेतून पळून गेला, पण दुर्दैवाने तो पकडला गेला. यावेळी मात्र महाराजांनी त्यांचे गर्दन मारले. चंद्रराव मोरे कैदेतून पळाले. 27 ऑगस्ट इसवी सन 1679. 1679च्या पावसाळ्यात माझगावच्या बंदराचे काही काम सुरू असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इंग्रजांनी सिद्दीला आरमार सुरतला नांगरण्यास सांगितले व सिद्दी आरमारासह सुरतेस गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे हेत या सर्व हालचालींकडे अत्यंत बारीक नजर ठेवून होते आणि या वेळेचा फायदा उठवायचा असे ठरवून महाराजांनी साहित्य, काही दारुगोळा व आपली माणसे चौलच्या ठाण्यात जमवली. इंग्रजांच्या पोर्तुगीज आणि काही हिंदू हेरोंकडून ही माहिती इंग्रजांना कळली. हेरांनी स्पष्ट कळवले होते की जर आज छत्रपती शिवाजी महाराजांना रोखले नाही तर पुढे हे प्रकरण अवघड होईल. त्यामुळे त्यांचा लवकर बंदोबस्त करावा. परंतु इंग्रजांनी हे प्रकरण फार मनावर घेतले नाही असे दिसते, कारण याच दिवशी इंग्रजांनी मुंबईच्या रक्षणार्थ तैनात असलेली हंटर नामक फ्रिगेट मंगळूरच्या एका व्यापाऱ्याला भाडेतत्वावर दिली. दरम्यान पुढच्या 3 ते 4 दिवसातच चौलला असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा ताफा सर्व रिसाल्यासह खांदेरीवर उतरला. या दर्यावर्दी मावळ्यांचा प्रमुख होता. भयानक भंडारी मायनाक सोबत यावेळी सुमारे 150 माणसे व 4 लहान तोफा होता. हे कळताच इंग्रजांना घाम फुटला आणि त्यांनी सप्टेंबर 1679 सुरुवातीला ही हकीकत सुरतेला कळवली. तसेच नारायण शेन नामक वकिलाला शिवाजी राजांच्या चौलच्या ठाणेदाराकडे निषेध नोंदविण्याकरिता रवाना केले. 27 ऑगस्ट इसवी सन 1680. छत्रपती संभाजी राजांचे हस्ताक्षर सह दानपत्र. छत्रपती संभाजी राजांना राज्यपद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आधीच संकल्प केल्याप्रमाणे कुडाळ गावातील एका विद्वान ब्राह्मण श्री बाकरे यांना एक दानपत्र दिले. हे दानपत्र दिल्याची तारीख 27 ऑगस्ट 1680 असून या छत्रपती संभाजी राजांनी श्री बाकरे यांना 10,000 वराह 24 गुंजा वजनाचे शुद्ध सोन्याचे एक अशी 10,000 नाणी दान म्हणून दिली. हे दानपत्र संस्कृत भाषेत असून 300 सेंटीमीटर लांब व 23.5 सेंटीमीटर रुंद आहे. 50 सेंटीमीटर लांबीचा एक असे एकूण 6 कागद आहेत आणि त्याला 5 ठिकाणी जोड आहेत. दानपत्राचा कागद उत्तम जातीचा असून मजबूत आहे. कागदाच्या दोन्ही बाजूने वेलबुट्टी काढलेली असून फुलांची चित्रे उमटवलेली आहेत. यावर संभाजी राजांची मुद्रा असून त्याखाली मत मे श्री शिवराजपुत्रस्य श्री शंभूराज छत्रपती यदोत्र परिलेखित असे लिहिले आहे. याचा अर्थ पुढील प्रमाणे: मला श्री शिवाजी राजांचा पुत्र श्री शंभूराज छत्रपती याला यावर दानपत्रावर जे लिहिले आहे ते मान्य आहे. या मजकुराचे हस्ताक्षर या दानपत्रातील हस्ताक्षरापेक्षा वेगळ्या वर्णाचे असून अनेक इतिहास संशोधकांच्या मते हस्ताक्षर छत्रपती संभाजी राजांचे आहे. 27 ऑगस्ट इसवी सन 1683. गोव्याच्या व्हिसराईला छत्रपती संभाजी महाराजांची धास्ती. गोव्याच्या भूमीत अकबराच्या जहाज बांधणीच्या निमित्ताने आपले माणसे उतरविण्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा बेत फसला. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी आता दुसरी युक्ती केली. आपले पाठवलेले हेर व्हाईसरॉय धाडले आणि मराठी राज्यातील फोंडा किल्ल्यावर भरपूर खजिना लपविला असून हा किल्ला जिंकल्यास हा खजिना तुमच्या हाती पडेल ही बातमी पोहोचवली. यात छत्रपती संभाजी महाराजांचा हेतू हा की खजिना घेण्याच्या मोहाला बळी पडून व्हाईसरॉयने गावे सोडून आपल्या सैन्यासहित फोंड्याच्या दिशेने चाल करावी आणि तोपर्यंत मराठ्यांनी पोर्तुगीजांचा मार्ग अडवून धरत गोवा घ्यावे.
अशातच चौलच्या वेड्यामुळे फिरंगी सुद्धा त्रस्त झाले होते. त्यातच छत्रपती संभाजी महाराज गोव्यावर चाल करून येत असल्याच्या वार्ता गोव्यात धडकल्या. गोव्याच्या विजयीने सर्व ख्रिस्ती धर्म मार्तंडांना कळविले की छत्रपती संभाजी महाराज मोठ्या सैन्यासह गोव्यावर चाल करून येत असून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकारार्थ आवश्यक ती मदत सर्वांना करावी. छत्रपती संभाजी महाराजांचा इतका प्रचंड धसका पोर्तुगीजांनी घेतला होता. 27 ऑगस्ट इसवी सन 1685 उत्तर कोकणातील संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा काही प्रदेश व किल्ले काबीज केले होते. त्यातीलच किल्ले जीवधन आजच्या दिवशी पोर्तुगीजांनी मराठ्यांकडून परत मिळवला.